तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर जसं की तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिव पप्पांचा बर्थडे आहे. तर मग सकाळी 7 वाजता ते घरी आले होते ड्युटीवरून आणि आल्याबरोबर त्यांना सरप्राईज बघून ते खूप खुश झाले होते. तर ते म्हणतात की डेकोरेशन माझ्यासाठी का? म्हणजे हो, तुमच्यासाठीच आहे. मग कोणासाठी आहे? तर मग काय आहे प्लॅनिंग आजची तर तुम्हाला दाखवतेच पुढं. तर मग चला. शिवच्या पप्पांसाठी जो ड्रेस घेतला होता बर्थडेला त्याच्यामधलं जे शर्ट होतं त्यांना ते छोटं झालं होतं. मग संध्याकाळी आम्ही दोघं जण गेलो होतो चेंज करण्यासाठी. ते चेंज वगैरे केलं आणि मला इथलचा फालुदा खायचा होता. आता शिवचे पप्पा बोलले मला की चल तुला खायचं आहे म्हणे तर आपण खाऊया. आणि खूप छान टेस्ट होती. आमची इथलचं म्हणजे फेमस आहे संभाजीनगरला मोठ्या नाक्यावर जी शॉप आहे. खूप छान टेस्ट होती आणि क्वांटिटी पण खूप छान आहे. त्याच्यावर ड्रायफ्रूट वगैरे. मला तर काही फिनिश करता आलाच नाही तो ग्लास कारण की फुल भरलेला होता. तर मला जेवढं जमलं मी तेवढं खाल्लं. बाकीचं शिव पप्पांना देऊन टाकलं. म्हणजे मला जमणार नाही एवढं खायला तर बाकीचं तुम्ही खाऊन टाका. आणि टेस्ट पण खूप छान होती. आम्हाला बाहेर जर जेवायला पण काही जमलं नाही त्या दिवशी. आणि फेमस आहे, जर कोणी गेलं नसेल तर नक्की एकदा जाऊन नक्की टेस्ट करा ते. काय राजमहल म्हणून आईस्क्रीम खूप छान आहे. आणि मग संध्याकाळी केक वगैरे कटिंग केला त्यांचा. खूप लेट झालं होतं केक कटिंग करायला, पण रात्री 12 वाजले होते. 8 डिसेंबरलाच रात्री 12 वाजता केक कट केला होता आम्ही. आणि मग खूप म्हणजे त्यांचे फ्रेंड्सचे कॉल येत होते, इकडं जाऊ का तिकडं जाऊ. मग खूप घरी आले लेट झाले. त्याच्यामुळे मग रात्री 12 वाजता मी केक वगैरे कटिंग केला, जेवण वगैरे केले. आणि मग जेवण करताना लाईट चालली गेली होती, त्याच्यामुळे मग काही मधली क्लिप नाही घेऊ शकले, त्यासाठी सॉरी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय तुम्हाला नक्की सांगा. मस्त आम्ही असं काही बर्थडे त्यांचं सेलिब्रेशन केलेलं आहे घरातल्या घरामध्ये. बाहेर जाणं काही झालं नाही कारण की शिव पण झोपलेली होती, थंडी पण खूप होती म्हणून काही बाहेर गेलो नाही आम्ही. आणि हा ड्रेस घेतलेला आहे शिवच्या पप्पांसाठी. तर कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओ लाईक कमेंट शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन जर कोणी असेल तर नक्की सबस्क्राईब करा. इन्स्टाला बघत असतील तर इन्स्टा पेजला पण फॉलो करा. आणि माझा थोडा आवाज खराब येत असेल तर असा काही दिवस होता माझा त्या दिवशीचा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत